मंडळी नमस्कार. मंडळी, राज्य शासनाचा एक निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं कायम केला आणि त्यामुळे मराठी शाळांवरती त्याचा किती विपरीत परिणाम होणार आहे हे आता हळूहळू समोर यायला लागलेलं आहे. परिस्थिती अशी आहे की संच मान्यता नावाचा एक निर्णय राज्य शासनानं मार्च महिन्यामध्ये गेल्या वर्षी घेतला होता, म्हणजे 2024ला घेतलेला होता. त्याप्रमाणे 20 विद्यार्थी 9वी आणि 10वीच्या वर्गात जे असतील तर त्या प्रत्येका वर्गाला एक शिक्षक असं मंजूर करण्यात आलेलं होतं. वास्तविक पाहता आत्तापर्यंत जी पद्धत चालू होती ती सरळ स्पष्टपणे होती की प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये वेगळे शिक्षक असायचे. उदाहरणार्थ, हे माध्यमिक वर्ग विशेषतः मी सांगतो आहे तुम्हाला, त्याच्याकरता समाजशास्त्र विषयाकरता एक शिक्षक असायचा, भाषेकरता एक शिक्षक असायचा आणि गणित आणि विज्ञान याच्याकरता एक वेगळा शिक्षक असायचा. म्हणजे 3 शिक्षक असायचे या 2 वर्गांना, 9वीच्या आणि 10वीच्या वर्गांना. आता परिस्थिती अशी झालेली आहे की 18,000हून अधिक शाळा राज्यामध्ये 20पेक्षा अधिक पटसंख्या कमी असणाऱ्या आहेत. म्हणजे या शिक्षकांना नवीन संच मान्यतेनुसार केवळ 2 शिक्षक मिळणार आहेत. काही शाळांना तर एकच शिक्षक मिळणार आहे. त्यामुळे होणार काय आहे तर समाजशास्त्र, विज्ञान, गणित किंवा भाषा यापैकी एका ठिकाणचा स्पेशलायझेशन असणारा शिक्षक त्या शाळांना नसणार आहे. म्हणजे अल्टिमेटली किंवा परिणामतः या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. म्हणजे भाषेचा तज्ज्ञ शिक्षक नसणार आहे किंवा समाजशास्त्राचा तज्ज्ञ शिक्षक नसणार आहे किंवा विज्ञान आणि गणित विभागाचा किंवा या विषयाचा तज्ज्ञ शिक्षक नसणार आहे. त्यामुळे कोणीतरी समाजशास्त्र शिकवणाऱ्या किंवा कोणीतरी भाषा शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून हे विषय आलटून पालटून शिकवले जातील किंवा विज्ञान गणित शिकवणाऱ्या शिक्षकाकडून भाषा शिकण्याची वेळ येईल. किती गंभीर विषय आहे. म्हणजे आपण मराठी करता टाहो फोडतो आहोत. मराठी राज्य टिकलं पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठीच लोकांना आलं पाहिजे, अशी परिस्थिती एका बाजूला बोलत असताना आपण विद्यार्थ्यांचा बेस, शाळा हा बेस असतो ना एका विद्यार्थ्यांचा, म्हणजे इथे पाया कच्चा जर राहिला, भाषा कच्ची राहिली, गणित विज्ञान कच्चं राहिलं किंवा समाजशास्त्र कच्चं राहिलं तर काय परिस्थिती होईल याचा विचार सरकार करणार आहे का? कारण आता परिस्थिती अशी की सरकारने जो निर्णय घेतला त्याचा तो जो निर्णय आहे त्याला शिक्षक संघटनांनी आव्हानित केलेलं होतं उच्च न्यायालयामध्ये. उच्च न्यायालयाने ते आव्हान फेटाळून लावलेलं आहे. सरकारचा निर्णय कायम केलेला आहे. यामुळे जे नुकसान होणार आहे ते विद्यार्थ्यांचं होणार आहे, मराठी भाषेचं होणार आहे, मराठी भाषेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं होणार आहे. आणि यामुळे 18,000हून अधिक असणाऱ्या शाळांमध्ये 20पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या कमी आहे 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना. त्यांना हा जो प्रश्न आहे हा भेडसावणार आहे. हा प्रश्न नेमका कोण सोडवणार आहे? राजकारणाच्या गुंतागुंतीमध्ये फसलेल्या राजकारण्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना हा विषय सोडवण्याकरता, याकडे गांभीर्यानं पाहण्याकरता वेळ मिळणार आहे का?